आमच्याकडे राजीनामे होत नाहीत असा एक अलिखित नियम आणि सत्तेचा अभिमान मिळवणाऱ्या भाजप सरकारला अखेर देशातल्या तरुण विद्यार्थ्यांपुढे नमावे लागले आहे. एका मंत्र्याचा राजीनामा ही केवळ एक राजकीय घडामोड नसते, तर ती व्यवस्थेतील एक मोठ्या असंतोषाची परिणती असते. आजच्या या विशेष भागात आपण हे आंदोलन कसे उभे राहिले, यात कुणाचा सहभाग होता आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, मंत्र्याच्या राजीनाम्याने विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न खरोखर सुटणार आहे का? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे शोधूया. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्तेत असलेल्या भाजप सरकारची एक विशिष्ट कार्यपद्धती राहिली आहे. जन आंदोलने असोत वा विरोधकांची मागणी, सहजासहजी कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही, हा सरकारचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे. पण जंतर मंतरवर यावेळी जे घडले त्याने हा इतिहास मोडीत काढला. गेल्या काही दिवसांपासून हजारो विद्यार्थी रणरणत्या उन्हामध्ये जंतर मंतरवर ठाण मांडून बसले होते. सुरुवातीला या आंदोलनाकडे नेहमीप्रमाणे काही विद्यार्थ्यांचा गोंधळ म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला, पण विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढत गेला. त्याच्या घोषणांमध्ये कोणताही राजकीय अजेंडा नव्हता, तर आपल्या भवितव्याविषयीची चिंता आणि व्यवस्थेबद्दलचा प्रचंड संताप होता. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आणि देशभरातून तरुणांचा दबाव वाढल्याने सरकारला नमते घ्यावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. विद्यार्थ्यांच्या तिन्ही प्रमुख मागण्या सरकारने तात्काळ मान्य केल्या. आता या विजयी भावनेने विद्यार्थी नक्कीच जल्लोष करते आणि तो केलाच पाहिजे, कारण तिन्ही मागण्या मान्य झाल्यात. पण अजून देखील खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणं बाकी आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला वाटत असेल की हे आंदोलन फक्त नीट पेपर फुटीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांचं होतं, तर थांबा. इथेच आपण आणि राजकीय विश्लेषक गल्लत करत आहोत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 3 ते 5% विद्यार्थी हे नीटशी थेट निगडीत होते. मग उरलेले 95% विद्यार्थी कोण होते आणि हे तिथे का आले होते? मित्रांनो, हे उरलेले विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे होते. इंजिनिअरिंग, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण. या सर्व विद्यार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रचंड अडचणी आहेत. त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला खदगदणारा राग आहे. त्यांना अपेक्षा होती की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या अडचणी किमान ऐकून घ्याव्यात, त्यांच्याशी संवाद साधावा. पण जेव्हा हा संवाद प्रस्थापित झाला नाही, तेव्हा या सर्व दिशाहीन आणि हताश झालेल्या तरुणांनी नीटच्या निमित्ताने सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये उडी घेतली. म्हणजेच हे आंदोलन केवळ एका परीक्षेच्या पेपर फुटीपुरते मर्यादित राहिले नव्हते, तर ती एक मोकळी वाट होती. व्यवस्थेने दुर्लक्षित केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या संतापाला बाहेर पडण्यासाठी मिळालेली ती एक व्हेंट, म्हणजेच की एक मोकळीक होती. या आंदोलनाने फक्त सत्ताधाऱ्यांना नाहीच, तर विरोधी पक्षांना एक खूप मोठा धडा दिला आहे. तो धडा म्हणजे लढाईची बदललेली पद्धत. पारंपरिक पद्धतीने मोर्चे काढणे, रस्ते अडवणे किंवा उपोषणे करणे याने आता भाजप सारख्या मजबूत सरकारला नमवणे किती कठीण आहे, याचा प्रत्येक विरोधकांना आधीच आलेला आहे. पण हे आंदोलन वेगळं होतं. हे आंदोलन नव्या युगाचे होते आणि ते नव्या पिढीने म्हणजे जेनझीने नव्या पद्धतीने लढले. भाजप हा असा पक्ष आहे ज्याने 2014 पासून सोशल मीडियाचा अत्यंत कल्पक आणि प्रभावी वापर करून आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले आहे. पण आज तो सोशल मीडिया त्यांच्यावरती बुमरँग सारखा उलटला आहे. इंस्टाग्राम रील्स, मीम्स, हॅशटॅग आणि व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले. भारतातले हे पहिले असे आंदोलन ठरले आहे जे जेनझी आणि इंस्टाग्रामने मोठे केले आणि यशस्वी देखील करून दाखवले. आणि त्यामुळेच या घटनेची नोंद विरोधी पक्षांनी खूप गांभीर्याने घेतली आहे. आजवर तरुणांना गृहीत धरणारे राजकीय पक्ष आता यापुढे जेनझीचा एक प्रभावी पॉलिटिकल टूल म्हणून वापर करू लागले, तर त्याला अजिबात नवल वाटायला नको. तरुणांची ताकद काय असते याचा एक नवा ट्रेलर या निमित्ताने संपूर्ण देशाला पाहायला मिळालाय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजित तिप्की यांनीही एक अत्यंत मार्मिक विधान केले. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हे विधान भाजप सरकारच्या जिव्हारी लागणारे नक्कीच आहे. व्यवस्था एका रात्रीत बदलत नाही, ती हळूहळू बदलेली. पण तोपर्यंत जे अनुत्तरित प्रश्न मागे उरले आहेत त्यांचं काय? चला तर मग शिक्षण व्यवस्थेतील या 5 ज्वलंत प्रश्नांचे विश्लेषण करूया, ज्यासाठी हा सर्व आक्रोश होता. पहिला प्रश्न म्हणजे शिक्षणाचा खालावलेला दर्जा. आज देशामध्ये हजारो महाविद्यालय आहेत, पण जागतिक स्तरावर आपल्या शिक्षणाचा दर्जा कुठं आहे? पदवीचे प्रमाणपत्र मिळाले, पण त्या पदवीमध्ये ज्ञानाचे वजन किती आहे
हा संशोधनाचा विषय बनला आहे. दुसरं म्हणजे पेपर फुटीचे ग्रहण. कोणताही पेपर वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने न होणे हा आजच्या व्यवस्थेचा सर्वात मोठा कलंक आहे. वर्षानुवर्षे रात्रंदिवस एक करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न काही लाखांमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेमुळे एका सेकंदात उद्ध्वस्त होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तिसरा प्रश्न म्हणजे स्किल बेस्ड शिक्षणाचा अभाव. कॉलेजमधून बाहेर पडणारा विद्यार्थी थेट उद्योगांमध्ये काम करण्यासाठी तयार नसतो. आपला अभ्यासक्रम आणि आजच्या इंडस्ट्रीसाठी लागणारे तंत्रज्ञान या जमीन आसमानाचे फरक आहे. जोपर्यंत शिक्षण आणि कौशल्य यांचा समन्वय होत नाही तोपर्यंत पदवीधरांची फौज तयार होईल, पण कुशल कामगारांची नाही. चौथा प्रश्न म्हणजे शिक्षकांची कमतरता आणि दर्जा. अनेक सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्वावर शिक्षण व्यवस्था चालवली जात आहे. जो शिक्षक स्वतःच्याच नोकरीची शाश्वतीसाठी संघर्ष करत आहे तो विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडवणार? पाचवा प्रश्न म्हणजे शिक्षणानंतरची बेरोजगारी. हा या सर्व समस्यांचा कळस साध्य आहे. लाखो रुपये खर्च करून कर्ज काढून शिक्षण घेतल्यानंतरही हातात जर नोकरी नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? आज तरुणांमधील नैराश्याचे सर्वात मोठे कारण हीच बेरोजगारी आहे. या सर्व प्रश्नांवर उत्तर नक्कीच मिळेल, ते म्हणजे धोरणात्मक आणि पारदर्शक बदलानंतरच ह्यात काहीच दुमत नाही. शेवटी या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अन्वयार्थ काय काढायचा? राजकीय जाणकारांच्या मते भाजप सरकारला या प्रकरणामध्ये उशिरा का होईना पण शहाणपण सुचले आहे. विद्यार्थ्यांचा रोष आणखी वाढण्याआधीच सरकारने मागण्या मान्य केल्या आणि मंत्र्यांचा राजीनामा घेतला. पण हेच शहाणपण सरकारने थोड्या आधी दाखवले असते, विद्यार्थ्यांची संवादाची दारे आधीच खुली ठेवली असती, तर कदाचित ही नामुष्की ओढवलीच नसती. या आंदोलनाने सिद्ध केले आहे की जेव्हा तरुणांच्या भविष्याची खेळ होतो तेव्हा कोणतीही महासत्ता किंवा मजबूत सरकार असो त्यांना सत्य आणि न्यायापुढे झुकावेच लागते. आता नवीन शिक्षण मंत्री कोण येणार आणि ते या कुजलेल्या व्यवस्थेत कसे प्राण फुंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटते? विद्यार्थ्यांचे हे आंदोलन खरोखरच शिक्षण व्यवस्थेतील दूरगामी बदल घडून आणेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.